शालोम, पीस, शांती. आज राखेचा बुधवार. आजपासून आपण प्रायश्चित्त काळामध्ये प्रवेश करत आहोत. आजच्या दिवशी आपल्या कपाळाला राख लावली जाईल आणि आपल्याला सांगितलं जाईल, मानवा तू माती आहेस आणि मातीला मिळशील. किंवा पश्चाताप कर आणि सुवार्तेवर विश्वास ठेव. आणि ही कपाळाला राख लावली जात असताना आपल्या कपाळावरती क्रूसाच्या आकारात ही राख लावलेली असते. आणि त्यावेळेला गायन सुरू असते, मातेही अससी मातीस मिळशी मनुजा ठवतो हेची, मनुजा ठवतो हेची. माती असशी मातीस मिळशी मनुजा ठवतो हेची, मनुजा ठवतो हेची. आजच्या दिवशी आपल्याला आठवण करून दिली जात असते की आपण माती आहोत आणि मातीला मिळणार आहोत. हे मानवी जीवन क्षणभंगूर आहे, परंतु ह्या मातीच्या मडक्यामध्ये परमेश्वराने अमूल्य, अतुल्य, स्वर्गीय, अमृततुल्य असा खजिना साठवलेला आहे. आणि तो म्हणजे त्याचा ईश्वरी अंश, तो म्हणजे त्याचा पवित्र आत्मा. आणि म्हणूनच त्या पवित्र आत्म्याचा अग्नी आपल्या अंतर्यामी धगधगत असताना हे मातीचं मडकं दिवसेंदिवस भक्कम होत राहत असतं. आज आपण राखेचा बुधवार साजरा करत असताना चिंतन करत आहोत की मी राखेच्या बुधवारी प्रायश्चित्त काळामध्ये प्रवेश करत आहे, म्हणजे नक्की काय करत आहे. माझ्या कपाळाला क्रूसाच्या आकारामध्ये ही राख का लावण्यात आलेली आहे? कारण ह्या प्रायश्चित्त काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानाचं प्रतीक असलेला क्रूस माझ्या डोळ्यांसमोर मी ठेवणार आहे. त्याचबरोबर मी स्वतःला सांगणार आहे की मी नश्वर आहे. आज राखेचा बुधवार, कायद्याने उपवास करण्याचा आणि मांस वर्ज्य करण्याचा दिवस. जे वयाने 18हून जास्त आहेत किंवा 60पेक्षा कमी आहेत, अशा सर्व लोकांनी उपवास करावा अशी अपेक्षा आहे. आणि मांस वर्ज्य का करावं? कारण मांस हे उत्सवाचं, समारंभाचं, आनंदाचं प्रतीक आहे. ते वर्ज्य करायचं म्हणजे आपल्याला कुठलं तरी दुःख झालेलं आहे हे दर्शवायचं. कसलं दुःख आपण व्यक्त करत आहोत? पापांबद्दल शोक करत आहोत, त्याचं दुःख, पश्चातापाची भावना. आणि म्हणूनच आपल्या कपाळाला आज राख लावली जाईल. ही राख पवित्र मिस्साबलीमध्ये विशेषरित्या आशीर्वादित केलेली असते. ही राख गेल्या वर्षाच्या झावळ्यांच्या रविवारी ज्या झावळ्या वापरल्या गेल्या, त्या झावळ्यांच्या पात्यापासून तयार करण्यात आलेली असते. त्याचा अर्थ इतकाच आहे की ही राख पांघरल्यामुळे एकीकडे आपण परमेश्वराला सांगत असतो की मी माती आहे, पण दुसरीकडे आपण परमेश्वराला सांगत असतो की तू ईश्वर आहेस, मी नश्वर आहे. आणि म्हणूनच त्या ईश्वराला आज पूर्णपणे शरण जाऊया. ह्या 40 ते 46 दिवसांच्या कालावधीत रोज एक प्रश्नावरती आपण चिंतन करणार आहोत. आज चिंतन आहे, मी कपाळाला राख लावून घेतलेली आहे, ह्याचा अर्थ मला समजलेला आहे का? हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस.